नमस्कार. मेडिटेशन सही है या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण मेडिटेशन आणि स्ट्रेस याचा कसा संबंध आहे, मेडिटेशनने आपण स्ट्रेसवर कशी मात करू शकतो हे सविस्तर पाहिलं. आता या पार्ट 2 मध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मेडिटेशन आणि अँक्झायटी यांचं काय रिलेशन आहे आणि आपण मेडिटेशननी अँक्झायटी या व्याधीवर कसा विजय मिळवू शकतो याची आपण माहिती घेणार आहे. तर अँक्झायटी या आजाराची जर आपण व्याख्या बघितली तर ती आहे म्हणजे चिंता किंवा काळजी आपण म्हणू शकतो. तर काळजी करणं आणि काळजी घेणं या दोन गोष्टींमध्ये नक्की फरक आहे. तुम्ही म्हणाल की कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही का, तर काळजी ही जरूर करावी लागते, परंतु वारंवार सारखी काळजी करणं या चक्रामध्ये अडकणं हे जेव्हा होतं तेव्हा त्याला आजाराचं स्वरूप येतं. उदाहरण जर द्यायचं गेलं तर आपल्याला समजा एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचं आहे, तर आपण काय बघतो की गाडी व्यवस्थित आहे ना, हवा व्यवस्थित आहे ना, पेट्रोल व्यवस्थित भरलं आहे ना, गाडी चालवताना मी सीट बेल्ट लावलेला आहे ना, हे म्हणजे काळजी घेणं या एखादी गोष्टीची आपण आहे. पण जर मी काळजी करायला लागलो की वारंवार हायवेवरती ॲक्सिडेंट होतात, त्यातून अनेक मृत्यू झालेले आहेत, याचाच आपण सारखा जर विचार करायला लागलो तर आपण कुठल्या प्रवासालाच कधी निघणार नाही. आपल्या प्रगतीमध्ये तो एक मोठा अडथळा होईल. त्याचप्रमाणे सध्याच्या दिवसामध्ये आपल्याला समजा पोहायला शिकायचं आहे, तर पोहायला शिकताना आपण काळजी नक्की घ्यायला पाहिजे की पाठीवरती मला पोहायला येत नसेल तर फ्लोटर लावलं पाहिजे, जवळ एखादा जो लाईफगार्ड आहे तो व्यवस्थित आहे का, पाणी माझ्या माहितीचं आहे का, त्याची खोली कशी व्यवस्थित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं आहे. परंतु कधीतरी एखादी पेपरमध्ये वाचलेली बातमी की स्विमिंग पूलवरती मुलगा बुडाला, मृत्यू झाला आणि त्याची धास्ती घेऊन आपण काळजी करत राहणं आणि त्यातून आपण पोहायचा निर्णयच सारखा रद्दबादल करणं, ह्या गोष्टी अँक्झायटी या आजाराचं स्वरूप आपल्याला दाखवत असतात. तर काळजी जी ही गोष्ट आहे ना, ती म्हणजे अगदी आपल्याला लक्ष्मणराव देशपांडेंचं आपल्याला वऱ्हाड निघालंय लंडनला ही गोष्ट माहीत असेल तर त्यामधलं एक पात्र आहे, ते सारखं कसं म्हणत असतं, लांबचा पल्ला, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. तर या पद्धतीचा शब्दप्रयोग हा अँक्झायटीच्या पेशंटच्या तोंडामध्ये नेहमीच असतो. नकारात्मकता जणू त्यांच्या पाचवीला पुजलेली असते. आपण जसं म्हणतो की पेला अर्धा भरलेला आहे याकडं या लोकांचं कधीच लक्ष नसतं. जे रितेपण आहे त्याकडंच ही मंडळी नेहमी पाहत असतात. आणि आम्हाला दवाखान्यामध्ये तर या पद्धतीचे लोक नेहमी पाहायला मिळतात की कोणताही आजार घेतला तर त्या आजाराची लक्षणं पटकन गुगलवरती पाहणं आणि त्यातलं अगदी टोकाचं लक्षण जे आहे, म्हणजे एखादी साधी सर्दी किंवा खोकला जरी आला तरी तो कॅन्सर तर नसेल ना याची चिंता यांना सारखी सतावत असते. कुठलाही घेतलेला जर निर्णय असेल तर तो निर्णयामध्ये नकारात्मकता काय असेल, चुकीचं काय होईल, धोक्याचं काय होईल याकडेच पाहण्याचा या लोकांचा कल असतो. या अँक्झायटीच्या मंडळींना सारखं आपलं काहीतरी वाईट होईल याची कायम भीती वाटत असते. म्हणजे एखाद्या महिलेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिचं मूल संध्याकाळी एखाद्या क्लासवरून जर येत असेल, थोडासा उशीर झाला की लगेचच यांना वाईट शंकेची पाल यांच्या मनात चुकचुकायला सुरुवात होते. ॲक्सिडेंट तर झाला नसेल, आजकाल शहरामध्ये लहान मुलांना पळवायचे प्रकार तर चाललेले आहेत, माझ्या मुलाच्या तर बाबतीत असं झालं नसेल ना. तर या गोष्टी त्यांना सारख्या सतावत राहतात. त्यामुळं काहीतरी वाईट होणार याची भीती त्यांना वाटत असते. ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या कधीही रिलॅक्स होऊ शकत नाहीत. ज्याला राम गणेश गडकरी जे थोर नाटककार आहेत त्यांनी ज्याला असं एक त्यांच्या कवितेमध्ये नामाभिधान दिलं आहे अशा व्यक्तींना, ते म्हणजे चिंतातुर जंतू. तर यांना कुठल्याही गोष्टीची चिंता पडलेली असते. म्हणजे पाऊस जास्त झाला तरी चिंता, थंडी थोडी वाढली तरी चिंता, ऊन थोडं पडलं तरी चिंता. म्हणजे कुठल्या गोष्टीची चिंता जर नसेल तर या व्यक्तीला जसं काही अस्वस्थ व्हायला लागतं अगदी. आणि ही व्यक्ती कुठल्याही प्रकारे आनंदी राहू शकत नाही. म्हणजे कितीही गोष्टी व्हाव्या ह्यांचा आनंद अगदी थोडा काळही टिकत नाही. त्यांना सारखं नकारात्मकता दिसत असते. तर संदीप खरेंची एक कविता या अँक्झायटी आजाराची मला तुम्हाला नक्की सांगावीशी वाटते की मी हजार चिंतानीही डोके खाजवितो, तो कट्ट्यावरी बसतो, घुमतो, शिळ वाजवितो. तर अशी काही मंडळी असतात की ज्यांना बारीक सारीक गोष्टींचं सुद्धा चिंता पडलेली असते आणि अशी काही मंडळी असतात की ज्यांना कशाचंही घेणं देणं नसतं. ती कुठल्याही परिस्थितीमध्ये शिट्टी वाजवत आनंदाने जीवन व्यतीत करत असतात. अतिविचार, ओव्हर थिंकिंग हा अँक्झायटीमधला एक अनन्यसाधारण भाग आहे.
आम्ही त्यांना गमतीने कधी कधी अँझायटीच्या पेशंटना त्यामुळं थोर विचारवंत असंच म्हणतो. कारण काय असतं की हे फक्त विचार करत असतात, कारण या विचाराला कृतीची जोड नसते. त्यामुळे विचार करून त्याचाच एक प्रकारचा कोश या व्यक्तींभोवती तयार होतो आणि त्यात एखादा जसा किडा अडकावा तसं या विचारांनी यांना ग्रासलेलं असतं. धोरण लकवा हा एक महत्त्वाचा अँझायटीमधला भाग असतो की कुठलाही निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा ही व्यक्ती कच खाते. कारण काय होतं की विचारांमध्येच अडकलेली असते, त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याची जी धाडस अंगामध्ये असायला पाहिजे ते धाडस नसतं. त्यांना प्रत्येक गोष्टीची ही भीती वाटत असते आणि या सगळ्या अशा ग्रासलेल्या व्यक्तिमत्वामुळं त्यांच्या मेंदूमध्ये जे चांगले हॅपी हॉर्मोन्स असतात, सकारात्मक हॉर्मोन्स असतात, त्यांची पातळी खूप कमी होते आणि त्यामुळे त्यांना खुश राहण्यासाठी मग छोटे छोटे जे इन्स्टंट फिक्स असतात त्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळं कधीही मग चमचमीत गोष्टी खाणं, गोड खाणं, वारंवार खाणं, त्याचप्रमाणे पॉर्नोग्राफी किंवा सोशल मीडियाचं व्यसन यासारख्या किंवा अल्कोहोल, टोबॅको, स्मोकिंग अशा अनेक गोष्टींचं व्यसन हे अँझायटीच्या माणसाला लागण्याची शक्यता ही वाढत जाते. मित्रांनो, अँझायटीची लक्षणं दुर्दैवाने ही फक्त मानसिक लक्षणांपर्यंत मर्यादित राहत नाहीत. या आजाराची व्याप्ती ही फार मोठी प्रचंड आहे, ज्याला आपण एक सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो. यातले बहुसंख्य आजार हे अँझायटीने सुरुवात झालेले आपल्याला दिसतात. तर होतं काय, जो माणूस अँक्शस असतो, ज्याला चिंता या आजाराने ग्रासलेला असतं, त्याच्या मेंदूमधली जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आपण म्हणतो ही ओव्हर ॲक्टिव्ह राहिलेली असते. ती कधी काम डाऊन होत नाही. पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिवेशन फार कमी होतं आणि त्यामुळं आपोआपच धडधड जास्त होणे, हृदयाचे ठोके जास्त होणे, या गोष्टी, श्वासाची गती जास्त असणे आणि या सगळ्यांचाच त्यामुळं हृदयावरती ताण येतो. पुढे जाऊन अनेक हृदयविकारांची पायाभरणी ही अँझायटीसारख्या सुरुवातीला क्षुल्लक वाटणाऱ्या आजारातून होत असते. ही गोष्ट लक्षात घ्या. अशा व्यक्तींचं नेहमी तोंड कोरडं पडतं. कारण काय असतं की तोंडाने श्वसन त्या व्यक्ती बहुतेक वेळा घेत असतात, त्यांना थकवा आलेला असतो आणि तोंडाने श्वास घेतल्यामुळं आपोआपच तोंड हे कोरडं पडायला लागतं. चक्कर येणं हे सुद्धा लक्षण बऱ्याचदा आपण अनेक तपासण्या पेशंटच्या केल्या जातात, पण त्यांच्या मुळाशी अँझायटी हा विकार असू शकतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण अँझायटीमध्ये हायपर व्हेंटिलेशन होतं, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये मेंदूला रक्तपुरवठा जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळे चक्कर येणं हे लक्षणसुद्धा अँझायटीमध्ये दिसतं. थकवा का थकवा येतो? अनड्यू फटीग, म्हणजे आपण भरपूर जर कष्ट केले आणि थकवा आला तर हे स्वीकारार्ह आहे, परंतु काहीही तसे शारीरिक कष्ट न करताही त्या व्यक्तीला जर थकवा येत असेल तर हे नक्कीच अँझायटीचं कारण असू शकतं. याचं कारण आहे की त्यांचा मेंदू हा कधीच रेस्ट पोझिशनमध्ये जात नाही. कायम एखादं हँग झालेलं मशीन जसं असतं ते अतिविचारांनी, अतिचिंतेने, धोक्याच्या विचारांमुळं, काळजीमुळं त्यांना थकवा येतो. निद्रानाश हे तर लक्षण अँझायटीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला झोप का येते? जेव्हा आपले विचार जे असतात ते कमी 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 होत जेव्हा विचार आपले संपतात तेव्हा आपण निद्रेच्या आहारी जातो. ही झोप येण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु जी व्यक्ती अँझायटीने ग्रस्त असते त्यांच्या मेंदूमध्ये ही विचारांची शृंखला ही कधी खंडितच होत नाही आणि त्यामुळं तो माणूस ओव्हर अलर्ट राहतो आणि त्यामुळं झोपेचं सुख त्या व्यक्तीला मिळत नाही आणि निद्रानाश ही अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या आजारांची जननी आहे, हे आधुनिक संशोधनसुद्धा आता सांगायला लागलेलं आहे. या व्यक्तींचं पोटाची तक्रार नेहमी असते. त्यांना एकतर कॉन्स्टिपेशन असेल किंवा लूज मोशन होत असतील. याला एक इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यासारखा एक आजारच आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा शोकज अतिसार, भयज अतिसार असे आजार नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे आपली विचार क्षमता किंवा आपली विचार पद्धती आणि आपली पचनशक्ती याचं अत्यंत जवळचं संबंध आहे. आपल्या पोटामध्ये प्रचंड मोठ्या नर्वस सिस्टीमचं एक मोठं जाळं असतं आणि त्याच्यावरती या अँझायटीने परिणाम होतो. आपले पेरिस्टाल्सिस जे असतं म्हणजे आतड्यांची जी गती ठरलेली असते ती सुद्धा आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते. जेव्हा आपलं मन चंचल असतं तेव्हा आतड्यांची गती जास्त होते आणि त्यामुळं अन्न हे भर पुढे सरकतं आणि त्यामुळे संडासच्या वेळा जास्त वाढतात आणि मग अनेक आजार आपल्याला पचनाचे होतात. तर अनेक प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज जे आहेत हे सुद्धा तुमच्या अँझायटीमुळं, मनस्थिती तुमची बिघडल्यामुळं होतात. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणूनच आपण बऱ्याच वेळा ही गोष्ट पाहतो की चिंता आणि चिता
या दोन गोष्टीमध्ये फक्त फरक आहे एका टिंबाचा किंवा एका अनुस्वाराचा. तर हे कुठलंही अजिबात अतिशयोक्तीचं विधान नाही. चिंता ही गोष्ट तुम्हाला चितेपर्यंतचा तुमचा प्रवास हा वेगाने घडू शकते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळं आता पुढं आपण पाहणार आहोत की या चिंता आजारापासून आपल्याला ध्यान हे कसं आपल्याला त्यापासून दूर नेणार आहे. तर आता नक्की काय होतं, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट पाहत असतो की केवळ डॉक्युमेंटेड किंवा ग्रंथात किंवा जुन्या योगशास्त्रामध्ये काही प्राचीन ग्रंथामध्ये लिहिलं आहे इथपर्यंतच आपण माहिती सांगत नाही. माझा विशेषतः नेहमी कल असतो की आधुनिक शास्त्रसुद्धा किंवा संशोधनसुद्धा याच्यावरती काय सांगतं हे आपण आता पाहणार आहोत. तर जेव्हा मेडिटेशन आपण करत असतो, ध्यान करत असतो, मग ते भलं 5-10 मिनटाचंही जे मनपूर्वक केलेलं जे ध्यान असतं त्याच्यामध्ये आपलं श्वसन ही जी गोष्ट आहे ही पहिल्यांदा संथ आणि खोल व्हायला लागते. आणि जेव्हा आपलं श्वसन संथ व्हायला लागतं तेव्हा आपोआप जी आपली व्हेगस नर्व जी असते, जी क्रॅनियल नर्व आहे, ही व्हेगस नर्व जी आहे ही तिचा संचार हा डोक्यापासून, मानेपासून, फुफ्फुसापासून, हृदयापासून पचनसंस्थेपर्यंत ही व्हेगस नर्व पसरलेली आहे. म्हणजे ह्याची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळं योग्य पद्धतीने केलेल्या ध्यानामुळं आपली ही व्हेगस नर्व ॲक्टिवेट होते आणि ती नर्व जशी जशी जास्त सक्रिय होते तसं तसं आपले हृदयाचे ठोके, श्वासाची गती ही नियंत्रित यायला लागते आणि आपल्या ह्या कार्यक्षेत्रातले सगळे अवयव जे असतात ते ठिकाणावर यायला लागतात. त्यामुळे विचार संथ होतात, हृदयाचे ठोके कमी होतात, श्वासाची गती व्यवस्थित होते, पचन तुमचं सुधारायला लागतं आणि या सगळ्यांचे परिणाम म्हणून शरीरामध्ये एक प्रकारची शिथिलता, शरीरामध्ये शैथिल्य निर्माण होतं. जेव्हा अँक्झायटी शरीरामध्ये वाढते तेव्हा आपण अंग असं आखडून घेतलेलं असतं. पाठीचे, मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू हे आपले असे अंग चोरून घेतल्यासारखे असतात. परंतु या खोल श्वसनामुळे शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस ॲक्टिव्हेशन होतं, स्नायू सगळे शिथिल व्हायला लागतात. त्यामुळे शरीरातली सगळी वेदना कमी व्हायला लागते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्या मेंदूला संदेश जातो की आय एम सेफ, मी सुरक्षित आहे. आणि हा मेंदूला जेव्हा संदेश जातो तेव्हा अँक्झायटीचं चक्र हे उलटं फिरायला लागतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय होते की जेव्हा या श्वसनामुळे, ध्यानामुळे ॲमिग्डाला आपल्या मेंदूमध्ये लिंबिक सिस्टीम जे असते त्याच्यामध्ये बदामाच्या आकाराची छोटासा एक भाग आहे की जो आपल्याला म्हणजे भीतीचं जे सेन्सेशन असतं तो आपल्याला तो कायम देत असतो, धोक्याची जाणीव करून देत असतो. तर या ध्यान प्रक्रियेमुळे ॲमिग्डाला या भागातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या कमी व्हायला लागतात. त्यामुळं जी विनाकारणची जी अनाठायी जी भीती आहे ती आपल्यातली कमी व्हायला लागते आणि चिंता हळूहळू कमी झाल्यामुळं त्याचे परिणाम आपल्या शरीरावर चांगले दिसतात. झोप चांगली यायला लागते, पचन व्यवस्थित सुधारायला लागतं, स्नायू सगळे रिलॅक्स होतात, डोकेदुखी कमी होते, तुमची निर्णय क्षमता वाढते, तुमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते आणि तुमचं व्यक्तिमत्व हे खरोखरी इतरांना आवडायला लागतं. कारण काय होतं, चिंतित असलेला माणूस मला सांगा कुणाला आवडणार आहे? त्याचं व्यक्तिमत्व हे नकोसं होतं आणि ध्यानामुळे हे सगळे परिणाम चिंतेचे रिव्हर्स व्हायला लागतात आणि तुमचं व्यक्तिमत्व हे आकर्षक व्हायला लागतो. तर मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञान किंवा विज्ञान याच्यामुळं आपल्याला अनेक प्रकारची अनेक सुखसुविधा, समृद्धी जणू आपल्यासमोर हात जोडून उभा आहेत. परंतु होतं काय, या सगळ्या गोष्टींमुळं जेव्हा आपलं स्टेटस वाढतं, आपली एक लेव्हल समाजामध्ये तयार व्हायला लागते, आपलं उत्पन्न एका विशिष्ट पातळीमध्ये जातं, तेव्हा ते टिकून राहावं ही प्रत्येकाची एक नॅचरल आतून मनापासूनची इच्छा असते. आणि ते जेव्हा होत नाही त्यामध्ये जेव्हा थोडासाही कमी जास्तपणा होतो त्यातून प्रचंड प्रकारचा स्ट्रेस हा तयार होतो आणि चिंता ही तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते. त्यामुळं आजकाल किती जरी प्रगत आपण जीवन व्हायला लागलो, आपण समृद्धी उपभोगत असलो तरीसुद्धा चिंता हा रोग जो आहे हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे आपल्याला सध्याचा अभ्यास सांगतो. त्यामुळे प्रत्येकाने चिंता कमी होण्यासाठी ध्यानाचा वापर जरूर करावा. कारण या बाबतीत मला एक कोट नक्की तुम्हाला सांगावंसं वाटतो की अपयशाचं जे दुःख असतं ते तुम्हाला जर हृदयापर्यंत जाऊ द्यायचं नसेल आणि जे तुम्हाला यश मिळालं असतं त्याचा जो कैफ असतो, त्याचा जो अहंकार असतो तो जर मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची करावी लागेल, ती म्हणजे ध्यान,
ध्यान आणि ध्यान. धन्यवाद.